सध्या गुढीपाडवा जवळ आलेला आहे, तरी मार्केटमध्ये साखरेचे हार हे जागोजागी तुम्ही बघितलेच असतील. तर हेच साखरेचे हार व साखरेच्या गाठ्या आपण घरी कशा बनवायच्या ते आज बघूयात. ते पण मी तुम्हाला आज एक वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे, ते म्हणजे इडली पात्रामध्ये. तर त्यासाठी इथे मी 2 असे इडली पात्र घेतलेले आहेत. तर त्याला सर्वात अगोदर आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत. तर ही प्रोसेस आपण सगळ्यात अगोदर करणार आहोत. मी इथे इडली पात्राला सगळीकडे आता थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. आपल्याला जास्त नाही, अगदी किंचितसं तूप इथे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी दोरा घेतलेला आहे, तो असा आपण पूर्ण तळाशी असा चिकटून ठेवल्यासारखा ठेवणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल, आपला साखरेचा पाक आहे तो व्यवस्थित त्या दोऱ्यामध्ये चिकटला जाईल. ही प्रोसेस आपण लगेच करून घेणार आहोत. आता इथे आपण गॅस पेटवणार आहोत आणि पॅन घेतलेला आहे इथे मी. आता पॅनमध्ये आपण साधारणतः 2 कप साखर घेतलेली आहे आणि ही साखर विरघळण्यासाठी इथे मी अर्धा कप पाणी यामध्ये घालणार आहे. आपण पाणी जास्त घालायचं नाही आहे, त्यामुळे आपला पाक असा पातळ होईल आणि आपलं जी परफेक्ट घाटी होते ती होणार नाही. त्यामुळे आपण इथे थोडंसं म्हणजे अर्धा कपच पाणी इथे घालणार आहोत. इथे आता आपली साखर विरघळण्यास सुरुवात झालेली आहे. साखर छान अशी विरघळली व ह्याला उकळी आल्यानंतर आता आपण ह्याला असं कंटिन्युअसली हलवत राहणार आहोत. आणि आता ह्याला उकळी एक झाल्यानंतर आता यामध्ये आपण किमान 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने दूध यामध्ये घालणार आहोत. जेणेकरून काय होईल, जे दुधावरची जी घाण आहे ती अशी कडेला येईल व आपलं स्वच्छ पाक असा तयार होतो. आता इथे मी 2 चमचे दूध घालून घेतलेलं आहे यामध्ये. जर साखरेमध्ये काही घाण घटक असतील तर ते लगेच 2 मिनिटात वरती यायला लागतात दूध घातल्यानंतर. जर तुमची साखर चांगली असेल तर ते इम्प्युअर घटक येणार नाहीत किंवा वरती तरंगणार नाहीत. तर मी गॅसची फ्लेम इथे किंचितशी मोठी करते आणि ह्याला कंटिन्युअसली असं हलवतं आहे. त्यानंतर इथे आपला इथे पाक तयार झाला की नाही हे इथे चेक करून घ्यायचं. त्यासाठी मी इथे वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि असं त्याची बंद गोळी, म्हणजे पटकन अशी गोळी जर होत असेल तर आपला पाक इथे तयार झालेला. तर इथे माझी होत नाही आहे, तर आपण त्याला अजून थोडंसं गॅसवरती शिजवणार आहोत. आता इथे मी परत अजून 1 मिनिटांनी चेक करत आहे की आपला इथं पाक तयार झालेला आहे का. तर तुम्ही बघू शकता की ते आपला पाक असा छान गोळीबंद तयार झालेला आहे. आता त्यानंतर आता इथे आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. हे झालं आपलं परफेक्ट साखराचं घाटी बनवण्यासाठीचं सारण. इथे आपण जे इडली पात्र सेट करून ठेवलं आहे, आता यामध्ये आपण आपला हा तयार झालेला पाक 2-2 चमचे घालणार आहोत. आणि ह्याला आपण फॅन खाली साधारण 5 ते 10 मिनिटासाठी सुकवायला ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व ह्यामध्ये आपण पाक व्यवस्थित घालून घेतलेला आहे. तुम्हाला जाडसर किंवा कमी जाडसर असाही पाक तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि आता याला आपण फॅनखाली सुकवायला ठेवून देणार आहोत. त्यानंतर इथे मी पिवळ्या कलरची पण साखरेचा हार करणार आहे. तर त्यासाठी मी दुसरं पात्र घेतलेले आहे, त्याला पण आपण
तुपाने थोडंसं गार्निश करून घेणार आहोत. तर आता इथे माझा थोडासा पाक उरलेला आहे. आता त्या पाकामध्ये मी हा येलो कलर इथे घालत आहे. 2 थेंब असा मी इथे येलो कलर घातलेला आहे. छान असा पाकामध्ये आपण तो मिक्स करून घेणार आहोत. लगेचच आपल्या पाकला छान असा पिवळसर कलर आलेला आहे. तर असा आपण हा तयार झालेला पाक ह्या इडली पात्राच्या पात्रामध्ये घालून घेणार आहोत. तर ह्याला पण आपण सुकवण्यासाठी फॅन खाली साधारण 5 ते 10 मिनिटासाठी ठेवून देणार आहोत. तर अगदी कमी वेळामध्ये आणि कुठलेही केमिकल न वापरता अगदी स्वच्छ पद्धतीने आपण घरच्या घरी साखरेचा हार व गाठी तयार केलेली आहे. गुढीपाडव्यासाठी ही उत्तम गाठी आहे. तुम्ही एक घरी नक्की ट्राय करून बघा. गुढीपाडव्याला अजून 3-4 दिवस आहेतच, तरी तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघू शकता. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय. तर इथे आपण येलो कलरची पण आपली गाठी इथे छान पद्धतीने काढून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपल्या इथे 2 प्रकारच्या गाठ्या इथे तयार झालेल्या आहेत.